सकाळ माध्यम समूहातर्फे राबविल्या जाणाऱ्या अपेक्षा महाराष्ट्राच्या या उपक्रमाअंतर्गत आपण महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांशी चर्चा करतोय। सध्या आपण बोलणार आहोत महाराष्ट्राचे एक नावाजलेले पोलीस ऑफिसर आहेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त हिमांशु रॉय सर। सगळ्यात पहिला आम्हाला सांगा की पोलिसांसाठी सध्याच्या स्थितीत किती आव्हानं आहेत तुम्हाला काय वाटतं? आमच्या समोर जे मोठं आव्हान आहे हे टेररिझमचं आहे, अतिरेकी कारवाईचा। हा आमच्यासाठी सर्वात मोठा आज आव्हान आहे। आणि दुसरा जर आव्हान असेल आमच्यासाठी तो आहे सायबर क्राईम, म्हणजे सायबर गुन्हेगारी आता वाढत चालली आहे। आणि सध्या जो महत्त्वाचा विषय जो चालला आहे तो आहे महिलांची सुरक्षा। आपण पाहिला की 2-3 असे अतिशय घृणास्पद अशा केसेस मुंबईमध्ये घडल्या आहेत ज्या नको घडायला पाहिजे होत्या। तो त्यासाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न करतोय की अशा टाईपच्या गुन्हा होऊ नये आणि मुंबई महिलांसाठी, आमच्या बंधू भगिनींसाठी सुरक्षित राहावं। सर, आव्हानांबद्दल तुम्ही बोलला, महिलांच्या सुरक्षेबद्दल तुम्ही बोलला। समाजाचे विघ्नहर्ता हे पोलीसच असतात। आपली कंबर कसली असते, दिवाळी असू दे, दसरा असू दे, कुठलाही सण असू दे, तो सण त्यांचा रस्त्यावरच जातो। तर मुंबईची वाढती लोकसंख्या आणि पोलिसांचं उपलब्ध मनुष्यबळ याच्यामध्ये फार तफावत आहे। तर त्या मानाने तुम्ही काय विचार करता की कशा प्रकारे जी सिच्युएशन तुमच्या समोर येते त्याला तुम्ही टॅकल करता? जे मॅनपॉवर आहे आमच्याकडे, निश्चित मुंबईची जनसंख्या वाढत चालली आहे दिवसादिवसे। आणि जरी आम्ही इतके लोक ॲट अ टाईम त्यांना आम्ही रिक्रूट केलं तरी ट्रेनिंगचं बॉटलनेक असतो। म्हणजे लगेच इतक्या लोकांना प्रत्येक वेळेस ट्रेनिंग देणं ओव्हरनाईट हा शक्य नसतं। त्यामुळे फेज्ड मॅनरमध्ये आम्ही रिक्रुटमेंट करतो, भरती करतो, ट्रेनिंग देतो आणि नंतर आम्ही फोर्समध्ये त्यांना आम्ही घेतो। पण त्यातल्या त्यात जे अवेलेबल मॅनपॉवर आहे, आज जी मुंबई पोलीसची जी संख्याबळ आहे त्याचा वापर जास्त इफेक्टिव्हरित्या करावं ही काळाची गरज आहे। त्याच्यामध्ये त्यांचं मोटिवेशन, त्यांचं ट्रेनिंग आणि जे ड्युटीज ते करतात अजून चांगल्यारीत्या ते कसे करावेत, त्यांची ट्रेनिंग आणि त्यांच्या स्किल्समध्ये कशी इम्प्रूव्हमेंट आणावी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष देणं आवश्यक आहे। सर, तुम्ही नाशिकमध्ये होता, त्यानंतर तुम्ही मुंबईत आलात, मुंबईत विविध ठिकाणी काम केलं, लॉ अँड ऑर्डरला तुम्ही होता आणि आता क्राईमची जी जबाबदारी आहे ती तुम्ही यशस्वी पेलताय। तर मुंबई किती आव्हानात्मक तुमच्यासाठी राहिलेली आहे आणि एक पोलिसांवरचा जो ताण आहे, तुमच्यावरही खूप ताण आहे, तुमच्या कर्मचाऱ्यांवर ताण आहे, तर याबद्दल काय म्हणाल तुम्ही? मुंबई माझी जन्मभूमी आहे आणि माझी कर्मभूमीसुद्धा आहे। मुंबई शहरासारखा दुसरा शहर जगामध्ये नसेल असं मी म्हणतो। आणि मुंबई एक असं शहर आहे जे खूप चॅलेंजेस पोज करतो, खूप आव्हानं देतो। परंतु ॲट द सेम टाईम आपण जर त्या आव्हानाला सामोरा जाऊ शकलो तर त्या कामामध्ये, त्या काम करताना खूप सॅटिस्फॅक्शनसुद्धा मिळतो। मी हे म्हणेल की मुंबईमध्ये जे मी काम केलं आहे, पूर्वी DCP म्हणून काम केलं आहे, ॲडिशनल CP म्हणून काम केलं आहे, जॉईंट CP म्हणून आता मी काम करतो आहे। तर प्रत्येक जो काळ आहे, टेन्युअर आहे माझं, मला त्याच्यात समाधान मिळालेलं आहे। लोकांकडनं खूप मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। आणि निश्चित तुम्ही म्हणतात की यशस्वी काळ आहे, त्यासाठी मी तुमचाही आभारी आहे, तुमच्या चॅनलचाही आभारी आहे। परंतु निश्चित ह्याच्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त मुंबईकरांचा सिंहाचा वाटा आहे असं मी म्हणेन। सर, महिलांच्या बाबतीत तुम्ही मागाशी म्हणालात की मुंबईत गुन्हेही खूप घडतात आहे। महिलांनी कुठले प्रिकॉशन घ्यावेत की पोलिसांनाही त्यांची साथ लाभेल? आणि मध्यंतरी असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं होतं की पोलिसांची जी कामाची वेळ आहे ती 8 तासांपर्यंत करण्याचा विचार केला जातो। तर हे वर्कआउट कधीपर्यंत होईल आणि झालं तर फायदेशीर किती राहील? महिलांनी प्रिकॉशन्स घेण्यापेक्षा मला असं वाटतं की समाजामध्ये महिलांविषयी जे काही अजूनही काही नेगेटिव्ह विचार आहे ते दूर करणं आवश्यक आहे। महिलांना दोष देऊन की महिलांना सांगून की तुम्ही हे प्रिकॉशन घ्या, तुम्ही ते प्रिकॉशन घ्या, असं करू नका, तसं करू नका, त्यांच्यापेक्षा जे लोक हे गुन्हे करतात त्यांना शासन होणं हा जास्त महत्त्वाचा आहे। जोपर्यंत पोलिसांचा वर्किंग आवर्सचा प्रश्न आहे, आता 12 तास ऑन पेपर आम्ही 12 तास काम करतो, पण त्यांच्यापेक्षाही जास्त ॲक्च्युली इन प्रॅक्टिस काम करायला लागत आहे। प्लस दुसरा प्रश्न आहे की जिथे आमचे लोक राहतात
तिथून त्यांचं पोलीस स्टेशन किंवा त्यांचं ऑफिस खूप लांब असतो, म्हणजे 2 ते 3 तास रोज प्रवासाचा सुद्धा असतो. आता 8 तास आणणं किंवा 10 तास आणणं याच्यावर सखोल चौकशी चालू आहे, सखोल विचार चालू आहे आणि उच्च पातळीवर ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. धन्यवाद सर, आमच्याशी बोललं होतं. ते होते हिमांशू रॉय, ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे पोलीस खातं काम करते आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारे हळूहळू बदल होत आहेत. कॅमेरामॅन राजेंद्र गमरेसह महेश बागल, साम TV, मुंबई.